महाराष्ट्रामध्ये सध्या सगळीकडे निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलंय। त्यातही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं रूपांतर महायुद्धामध्ये झालंय। एका बाजूला ठाकरे बंधूंच्या सभेची त्यांच्या राजकारणाची चर्चा होतीये, तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुतीच्या विकास कामांवर सुद्धा बोललं जात आहे। भाषिक अस्मितेचं राजकारण, स्थानिक विरुद्ध परप्रांतीय हा नेहमीचा वाद याही निवडणुकीत मतदारांना अनुभवायला मिळाला। दिनांक 15 जानेवारी रोजी मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांचं भविष्य मतपेटीमध्ये कैद होणार आहे। मुंबई ही आपल्या देशाची आर्थिक राजधानी, मात्र या मुंबईला 2000 वर्षांपेक्षा अधिक काळाचा इतिहास आहे। मुंबईतील माहीम या ठिकाणी राजधानी स्थापन करणारा पहिला बिंब म्हणजे प्रताप बिंब राजा। पुरातत्वीय उत्खननांमध्ये तर मुंबईत पाषाण युगाच्या विविध कालखंडातील दगडी हत्यारं सुद्धा मोठ्या प्रमाणात सापडली आहेत। अशा या आपल्या नगरीला तितकाच समृद्ध सांस्कृतिक इतिहास आहे। हा इतिहास नेमका का महत्त्वाचा आहे आणि त्याचं जतन संवर्धन का आवश्यक आहे हेच जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत सुमित घोरपडे। महाएम टीव्हीमध्ये आपलं स्वागत। 16व्या शतकामध्ये पोर्तुगीजांनी तत्कालीन मुंबई प्रदेशाला बोम बहिया असं नाव दिलं। पोर्तुगीज भाषेमध्ये याचा अर्थ होतो चांगली खाडी। काळाच्या ओघात मग आपल्या शहराला बॉम्बे आणि नंतर मुंबई म्हटलं जाऊ लागलं। 19व्या शतकाच्या अस्ताला मुंबई व्यापारासाठी जागतिक स्तरावर एक महत्त्वाचं केंद्र बनलं। अशातच इथे मोठ्या प्रमाणात गिरण्या उभ्या राहिल्या। गिरण्यांचं गाव म्हणजे गिरणगाव अशी ओळख असलेल्या एका बहुविध संस्कृतीने या नगरीमध्ये आकार घेतला। गिरण्यांमधला कामगार वर्ग हा काळाच्या ओघात देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा सहभागी झाला। देव, देश आणि धर्म या विचारांचं अधिष्ठान घेऊन इथला सामान्य माणूस तळमळीने संघर्ष करू लागला। लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रविचारांच्या प्रेरणेतून गणेशोत्सव साजरा होऊ लागला। 100 वर्षाहून अधिक काळ ही परंपरा जोपासणाऱ्या अनेक चाळी आजही अस्तित्वात आहेत। चाळ संस्कृतीचा आगळावेगळा आविष्कार जन्मला तो इथेच। रंगभूमीचा विचार करायचा झाल्यास आज सुद्धा मराठी कलाकारांनी रंगभूमीची रंगपूजा अखंड सुरू ठेवली आहे। मुंबईला अशा अनेक नाट्यगृहांची समृद्ध परंपरा लाभलेली आहे। गिरणगावने श्रमिक रंगभूमीच्या माध्यमातून अनेक कलाकार घडवले, ज्यांनी पुढे चित्रपट आणि नाट्यसृष्टीमध्ये स्वतःची वेगळी छाप उमटवली। सय्यद रजा यांच्यापासून ते वासुदेव गायतोंडेंपर्यंत अनेक चित्रकार मुंबईने जगाला दिले। बॉम्बे स्कूल ऑफ आर्ट नावाची एक चळवळ इथेच जन्माला आली। चांदा ते बांदा सर्व विषयांमध्ये मुंबईने आघाडी घेतली आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली। मात्र मागच्या काही काळापासून मुंबईची हीच सांस्कृतिक ओळख नामशेष होणार का अशी भीती काही लोकांनी व्यक्त केली आहे। 90च्या दशकानंतर जागतिकीकरणाचं जे वारं फिरलं त्यानंतर आपल्या अवतीभोवती असंख्य गोष्टी बदलल्या, मात्र या परिवर्तनाचा वेग आज वाढलाय। त्यामुळे मुंबईचं समाजकारण, राजकारण चांगलंच ढवळून निघालंय। मुंबई मराठी साहित्य संघ आणि एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई या दोन्ही संस्थांना ऐतिहासिक महत्त्व आहे। मात्र मागच्या काही काळापासून या संस्थांवर सत्ता मिळवण्यासाठी काही विशिष्ट राजकीय पक्षांनी वेगळीच धोरणं राबवण्याची चर्चा केल्याचं बोललं जात आहे। कुठल्याही शहराची ओळख ही तिथल्या रहिवाशांच्या जीवनाच्या गुणवत्तेशी थेट जोडलेली असते। मुलांना खेळण्यासाठी शहरामध्ये मैदानं असायला हवी, वयोवृद्धांसाठी नाना-नवी पार्क असावे हा विचार अनेकांनी मांडला। मात्र मागच्या 2 दशकांमध्ये मुंबईमधल्या याच मोकळ्या जागा गेल्या कुठे असा सवाल नागरिकांनी विचारला आहे। इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मुंबईमध्ये स्थलांतरं होत गेली। त्या काळानुसार लोकांना सामावून घेत मुंबईचा विकास सुद्धा सम्यक पद्धतीने झाला। मात्र मागच्या काही काळापासून मुंबईतल्या विशिष्ट भागांमध्ये बांगलादेशी घुसखोरांची संख्या सुद्धा वाढली आहे। त्यामुळे इथल्या स्थानिकांच्या रोजगाराचा, सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय। शहरांच्या विकासामध्ये मागे पडलेली ग्रंथालयं, बदललेली वाचन संस्कृती या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये पुढची पिढी पुस्तकांकडे वळणार का असा सुद्धा सवाल केला जातोय। मुंबईसारखं शहर म्हणजे एक महत्त्वाचं सत्ता केंद्र तर आहेच, मात्र त्याचबरोबर ती भारताला दिशा देणारी राजधानी सुद्धा आहे। आज या राजधानीची मूळ संस्कृती कुठे हरवत चालली आहे असा विचार मुंबईकर करताय। भाषेच्या आणि अस्मितेच्या राजकारणातून तात्कालिक फायदा कदाचित होऊ शकेल, मात्र मुंबईची संस्कृती जोपासण्यासाठी त्या पलीकडे जाऊन भरीव कामगिरी करण्याची वेळ आली आहे। ही कामगिरी करण्यासाठी जे सज्ज असतील, मुंबईकरांचा कौल हा त्यांनाच असेल यामध्ये शंका नाही। तुम्हाला काय वाटतं? महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोण धुरंधर ठरणार? कमेंट बॉक्समध्ये आपलं मत आम्हाला सांगा आणि निवडणुकीतील बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी महाएम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।